विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस जिल्हा यवतमाळ दिग्रसकरांच्या आग्रहास्तव दिग्रस शहरात प्रथमच सोयी सुविधेसह BA BCom BSc करिता विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस सत्र 2024-25 या सत्राकरिता प्रवेश देणे सुरू। BSc BA व BCom च्या पहिल्या वर्षीच्या सत्राकरिता आजच प्रवेश निश्चित करा। प्रवेशाकरिता संपर्क विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल राधानगरी बंगले आउट दिग्रस। अधिक माहिती करिता संपर्क डॉक्टर संजय बंग अध्यक्ष विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल दिग्रस। मोबाइल क्रमांक 9518903191। नितीन राऊत मोबाइल क्रमांक 9423432384। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये 25 मते कशी वाढली? यवतमाळ व वाशिम जिल्हाधिकारी यांना उच्च न्यायालयात जाब द्यावा लागणार। 12,20,189 मतदान, ज्याची टक्केवारी 62.87% झाल्याचे यवतमाळ जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक आयोगाला कळवली होती। परंतु समन्वय जनता पार्टीच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड यांनी बूथनिहाय मतदान यादी मागितली असता 12,20,189 मतदानापेक्षा 25 मताचा फरक निघाला। रायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 20 तर वाशिम मतदारसंघामध्ये 5 असे 25 मते वाढली। त्यामुळे प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 30 मे रोजी रिट याचिका दाखल केली असता उच्च न्यायालयाने यावर आज दिनांक 31 मे रोजी सुनावणी घेतली असता न्यायाधीशांनी मतदानाच्या आकडेवारी फरकाबद्दल यवतमाळ जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी व वाशिम जिल्हाधिकारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात उपस्थित राहून स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत। याबाबत स्पष्टीकरणानंतर उच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।